बघा, आज आपण पत्रिका बनवणार आहोत. तर इथे बघू शकता आपण कॅनव्हा जे आहे ते ओपन केलेला आहे. कस्टम साईजमध्ये यायचं आहे. इथे मी लिहिलेलं आहे 7 आणि इथे मला लिहायचं आहे 10. तर अशा पद्धतीने 7 विड्थ ठेवायचं आहे, हाईट 10 ठेवायची आणि इंचेस ठेवायचं आहे. क्रिएट अ न्यू डिझाईनवर टच करायचं आहे. इथे आपलं जे पेज आहे ते ओपन होऊन जातं अशा पद्धतीने. बघा, आता इथे ही पत्रिका आपण बनवून घेतलेली आहे कॅनव्हामध्ये. संपूर्ण कॅनव्हामध्ये बनवलेली पत्रिका आहे. फक्त यामध्ये मुला-मुलींचा फोटो आणि हे जे तुम्हाला टेक्स्ट दिसतोय नाही तर स्नेह निमंत्रणाचा, हा आपण 2 जे फोटो आहे बाहेरून घेतलेले आहे. बाकी सर्व कॅनव्हामध्ये बनवलेलं आहे. आता इथे बघा, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं टेक्स्ट जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने ठेवू शकता. फोटो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकता. तुम्हाला कुठल्या पद्धतीने ठेवायचं आहे ते तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ठरवायचं आहे. आता इथे मी या पत्रिकेमध्ये 2 पद्धतीच्या बनवलेल्या आहे. या पत्रिकेमध्ये उजव्या साईडने फोटो ठेवला आहे, एका पत्रिकेमध्ये डाव्या साईडने ठेवलेला आहे. आणि खालच्या 2 पत्रिका आहे यामध्ये तुम्हाला फरक दिसलेलाच असेल. यामध्ये आपण संपूर्ण पत्रिका कॅनव्हामध्ये बनवलेली आहे, टेक्स्ट वगैरे सर्व. आणि यामध्ये आपण हा फरक केलेला आहे की हे जे फॉन्ट दिसत आहे तुम्हाला इन्फिनिटिव्ह फॉन्ट आहे, हे विशाल, वैभवी आणि शुभविवाह. हा फॉन्ट कसा लिहायचा हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आता इथे बघा ही पत्रिका आपण कशी बनवली. तर इथे बघा मी हे टेक्स्ट वगैरे जे आहे ते अगोदरच टाईप करून घेतलेले आहे. फक्त इथे व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन करून घेतलेलं आहे. फोटोमध्ये आले, फोटोमध्ये मी इथे रेड बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं. फोटोमध्ये आले, एलिमेंट्समध्ये आले, फोटोमध्ये आले. फोटोमध्ये आल्यानंतर इथे रेड बॅकग्राऊंड म्हणून सर्च करा. तुम्हाला रेड कलरचे जे आहे ते भरपूर सारे बॅकग्राऊंड जे आहे ते मिळून जातात. आता तुम्हाला डार्क पाहिजे, लाईट पाहिजे, तुमच्या पद्धतीनुसार घ्या. आता मी या पद्धतीचं घेतलेलं होतं आणि याला असं सरळ केलं. सरळ केल्यानंतर तुम्हाला इथे हा जो बॅकग्राऊंड आहे अशा पद्धतीने अर्ध्या पेजवर लावून घ्यायचा आहे. बघू शकता इथे मी इथे असा घेतलेला हा बॅकग्राऊंड. आणि इथे तुम्ही सेट ॲज अ इमेज पण करू शकता किंवा नाही केलं तरीही चालते. अशा पद्धतीने पण तुम्ही हे लावू शकता. पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. आता इथे आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे. आता तुम्ही इथे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड जे आहे ते इथूनही घेऊ शकता. आता ज्यांच्याकडे कॅनव्हा प्रो नाही आहे त्यांच्यासाठी पण मी जे मटेरियल आहे ते दिलेलं आहे. तुम्ही हे वापरू शकता किंवा तुम्हाला बाहेरून घ्यायचं असेल तर तुम्ही बाहेरून घेऊ शकता. आता इथे बघा अशा पद्धतीने आपण हे जे आहे ना लावून घ्यायचं आपल्याला. इथे सर्व हे लावल्यानंतर पुन्हा आता इथे आपल्याला शेपमध्ये यायचं आहे. शेपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे लाईन म्हणून इथे तुम्हाला शेपमध्ये यायचं आहे. बेसिक शेप जो आहे तो घ्यायचा आहे आणि याला येल्लो करायचं आहे अशा पद्धतीने. आणि हा जो येल्लो केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक लाईन तयार होईल. ही लाईन तयार झाल्यानंतर तुम्हाला हा जो शेप आहे हा इथे ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ती लाईन अशी ठेवायची आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने ही लाईन ठेवलेली आहे. आणि जेवढं काही टेक्स्ट आहे तुमचं ते सर्व टेक्स्ट तुम्हाला इथे मांडायचं आहे. आता इथे बघा मी हे इथलं सर्व कॉपी करून घेते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते मांडते. मध्ये यायचं आहे आणि ग्राफिक्समध्ये गणेशा म्हणून सर्च करायचं आहे. आता इथे गणेशाच्या बघा नावाच्या जे आहे श्री गणेशाय नमः याच्या कोलोग्राफी आहे. यामध्ये भरपूर साऱ्या तुम्ही यामधल्या कुठलीही कोलोग्राफी वापरू शकता. आता इथे बघा मी या पद्धतीची घेते किंवा तुम्ही याला व्हाईट कलर करून छान पद्धतीने इथे वापरू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. किंवा तुम्हाला सिम्पलमध्ये जर लिहायचं असेल तर तुम्ही इथे सिम्पलमध्ये पण लिहू शकता. बघा आता इथे किती सुंदर असं नाव दिसते. तुम्हाला जर हे ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. या पद्धतीने आपण हे नाव लिहून घेतलेलं आहे. आणि इकडचं जेवढं काही आहे ते सर्व मी कॉपी करते. आता इथे हा तुम्हाला टेक्स्ट कसा लिहायचा आहे तर मी टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला टेक्स्ट कसं लिहायचं ते दाखवते. आणि बाकीची संपूर्ण पत्रिका जी आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला ती लिहून घ्यायची. बघा आता इथे मी आलेले आहे. या अगोदर सांगितलेलं आहे मी टेक्स्ट कसं लिहायचं. बघा खाली टी फॉर टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि ॲड हेडिंग घ्यायचं. आणि इथे आपल्याला काय नाव पाहिजे, वैभवी. तर इथे वैभवी नाव लिहून घेते मी. वैभवी नाव लिहिल्यानंतर थोडं मोठं करायचं. मोठं करून तुम्हाला इथे हे टेक्स्ट ठेवायचं आहे. पुन्हा फॉन्टमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला कुठला फॉन्ट द्यायचा आहे तो फॉन्ट द्यायचा. बारीक येतो तो फॉन्ट अगोदर, नंतर बी फॉर्मॅटमध्ये जाऊन बीवर टच करायचा, असा मोठा होतो. आता इथे बघा हा फॉन्ट मोठा झालेला आहे या पद्धतीने. पुन्हा आता तुम्हाला हा फॉन्ट डुप्लिकेट करायचा आहे आणि इथे तुम्हाला फॉन्टमध्ये येऊन तुम्हाला पॉपिंग फॉन्ट द्यायचा आहे. पुन्हा आता इथे तुम्हाला चौका लिहून घ्यायचा आहे. बघा आता इथे
मी एक संपूर्ण पत्रिका जी आहे तुम्हाला दाखवते, म्हणजे टेक्स्ट लिहून दाखवते मुलीचं, आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे टेक्स्ट आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टेक्स्ट लिहिलं. टेक्स्ट लिहिल्यानंतर तुम्हाला इथे छोटं करायचं आहे आणि या डोक्यावर ठेवायचं. इथे जागा असेल तर ठेवा, किंवा तुम्ही या साईडने पण ठेवू शकता, आणि किंवा तुम्ही असं मध्ये पण ठेवू शकता. आता इथे बघा, इथे जागा असल्यामुळे आपण इथे मध्ये ठेवलेला आहे. आणि यांना याला अगोदर काय करायचं आहे, ग्रुप करून हिला अगोदर याची चौकाला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे, आणि पुन्हा हे जे आहे ना चौका आणि हे ग्रुप करायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये ते ग्रुप होणार नाही, तर त्यासाठी लेयर्समध्ये जायचं आहे. अगोदर आपल्याला त्या नावाला टेक्स्टला टच करायचं आहे, नंतर मग याला बघा छोट्या टेक्स्टला टच करायचं, नंतर बॅक यायचं ग्रुपमधून लेअरमधून, नंतर आपल्याला सिलेक्टेड मल्टिप्लस आणि ग्रुप. व्हिडिओ बघा आपल्या क्लासमधले, त्यामध्ये तुम्हाला समजेल ग्रुप कसं करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला इथे ग्रुप करून घ्यायचं आहे. आता हा टेक्स्ट उरलेला आहे, यासाठी तुम्हाला इथे मी ऑलरेडी माझं टेक्स्ट जे आहे ते मी कॉपी करून ठेवलेलं आहे, पेस्ट करते. आता बघा, आता इथे मी अशा पद्धतीने ते लिहून घेतलं आणि इथे असं पेस्ट केलेलं आहे. आता इथे हा लिहिताना तुम्हाला, आता मी जसं चौका लिहिलं ना तशाच पद्धतीने ते लिहायचं आहे. इथे बघा, आता मी हे मध्ये पण ठेवू शकते, किंवा मी इथे एका साईडने पण ठेवू शकते. बी फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर असं पण ठेवू शकते, असं पण करू शकते, आणि असं पण. आता इथे मी हे छोटं केलं, त्यामुळे हे छोटं आहे, त्यामुळे ते एका लाईनमध्ये आलेलं आहे. बघा, आता अंडूच्या ऑप्शनने पुन्हा मी बॅक येते, म्हणजे जे जसं होतं तसं अगोदर येऊन जाईल. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने पण मी ठेवते. आता इथे थोडं लक्ष द्यायचं आहे, वरती जेव्हा आपण नाव लिहितो ना, फक्त तिथे आडनावापर्यंत नाव असलं पाहिजे ते पूर्ण, आणि बाकीचं संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते खाली असलं पाहिजे. आता इथे बघा, राहणार, तालुका आणि जिल्हा हे जे राहतं ना, हे जर तुमचं मोठं असेल तर यांची ज्येष्ठ कन्या हे नाव जे असं खाली आलं पाहिजे. जर तुमचं छोटं असेल तर यामध्ये जर ते व्यवस्थित मावत असेल, आता जसं आहे तसं, तर तुम्ही हे पण नाव असं वरती घेऊ शकता, कन्या वगैरे हे नाव. अशा पद्धतीने आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण हे लिहून घेतलं, आणि माझं टेक्स्ट मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं आहे. मी सर्व इकडे कॉपी पेस्ट करून इकडच्या पेजवरती आहे ते लावून घेते. बघा, आता मी ते सर्व कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते. आता इथे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे टेक्स्ट लावू शकता, आणि तुम्हाला जर उजव्या साईडने पाहिजे, डाव्या साईडने पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही ते लावू शकता. आता इथे मी कॉपी पेस्ट करून इथे लावत आहे. तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने आपल्याला टेक्स्ट लिहायचं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला हे टेक्स्ट लिहायचं आहे. आता इथे बघा, कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला ते टेक्स्ट जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मांडायचं आहे. ते आपण टेक्स्ट जर व्यवस्थित मांडलं तर आपल्याला ते व्यवस्थित असं लावता येतं, त्यानुसार आपल्याला ते करायचं आहे. आता इथे बघू शकता, हा थोडासा असा जो व्हाईट भाग जो आहे तो आपल्याला बॅकग्राऊंडचा थोडा वरती घ्यायचा आहे, आणि हे जे येलो कलरचं जे स्क्रिप्ट आहे ही आपल्याला थोडीशी अशी वरती न्यायची आहे. अशा पद्धतीने आपण जे टेक्स्ट आहे ते आपलं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आपल्याला करून घ्यायचं आहे. आता इथे हा जो मुलामुलींचं नाव जे आहे ते पण मी कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते. आता यामध्ये तुम्ही काय बदल करू शकता, तर यामध्ये तुम्ही बाहेरून पण टेक्स्ट लिहू शकता, इन्फिनिटिव्ह फॉन्ट हा वापरू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेरचं नको असेल तर तुम्ही यामध्ये कॅनवामधलं पण वापरू शकता. बघा, आता हे टाईप केलेलं जे आहे ते आपण डिलीट केलेलं आहे, आणि हे जे आहे ते इथे लावलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे लावू शकता. आता इथे स्वास्तिक वगैरे जो आहे तो आपण कॅनवामधलाच घेतलेला आहे, बाहेरून कुठूनही काही घेतलेलं नाही आहे. आणि यामध्ये मी लेयर्समध्ये जाते, आणि ही पत्रिका जी आहे ती संपूर्ण यामध्ये टेक्स्ट करून घे. बघा, आता इथे आपण हे जे टेक्स्ट आहे हे संपूर्ण टेक्स्ट या पत्रिकेवर लिहायचं आहे. तर मी हे जेवढं काही टेक्स्ट आहे ते ऑलरेडी इथे मी कॉपी करून पेस्ट करते. अशा पद्धतीने हे मला लेयर्समध्ये जाऊन हे जे चौका आहे आपण ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, तर यामध्ये आपल्याला हे जे आहे सर्व इथं असं कॉपी करून इथे लिहून घ्यायचं आहे. तर मी इथे तुम्हाला डेमो म्हणून दाखवते. इथे तुम्हाला तुमचं नवरदेव नवरीचं जे नाव आहे ते लिहून घ्यायचं आहे, आणि हा जो टेक्स्ट आहे तर मी इथेच हा कॉपी करते आणि इथे असं लावून घेते. बघू शकता आता इथे, तर या नावाच्या ऐवजी तुम्हाला इथे विशाल नाव जे आहे ते टाईप करून घ्यायचं आहे. बघा, आता इथे विशाल नाव जे आहे ते आपण टाईप करून घेतलेलं आहे. आता हे नाव टाईप केल्यानंतर वरतं जे चौका दिलेला आहे इथे तुम्ही लिहू शकता किंवा चिरंजीव लिहू शकता. तर आपण इथे चिरंजीव लिहूया, आणि मी इथे चिरंजीव लिहिलेलं आहे, बघू शकता इथे, आणि याला पण असं सेंटरला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे टेक्स्ट घेतलेलं आहे. याऐवजी इथे मी डेमोसाठी घेतलं. इथे तुम्ही त्या मुलामुलींचं जे टेक्स्ट आहे मुलामुलींच्या आईबाबाचं नाव ते लिहून घेऊ शकता. आता इथे
बघा हे शुभविवाह जे नाव आहे ना हे कुठून घेतलेलं आहे आणि ही बॉर्डर जी आहे ते कुठून घेतलेली आहे. आता इथे हा शुभविवाह मी इथे एलिमेंट्समध्ये आले, ग्राफिक्समध्ये शुभविवाह म्हणून टाईप केलं. बघू शकता इथे या पद्धतीचा हा घेतलेला आहे. आता इथे हा कॉपी करून आपल्याला इकडल्या पेजवर जो आहे तो पेस्ट करायचा आहे. आता इथे ब्लॅक कलर आलेला आहे, तर इथे तुम्ही व्हाईट कलर घेऊ शकता. आता इथे व्हाईट कलर आल्यानंतर आता इथे आपल्याला हा जो आहे एका साईडने ठेवायचा आहे, कारण इथे मुलींचा फोटो लावायचा आहे, त्या साईजमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे. इथे मी हा जो आहे तो व्हाईट कलर करते. बघू शकता इथे ऑप्शन आलेला आहे व्हाईट कलरचं आणि याला व्हाईट कलर द्यायचं आहे. जे आपण वरती नाव लिहिलेलं आहे त्याच पद्धतीचं इथं आपल्याला नाव जे आहे ते खाली ठेवायचं आहे. बघू शकता आता इथे आता मी हे नाव ठेवल्यानंतर पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि लाईन डिझाईन म्हणून सर्च करायचं. इथे भरपूर सारे असे लाईन डिझाईन असतात, तर आता इथे मी हे डेमोसाठी ही घेते आणि तुम्हाला या डिझाईनला थोडंसं झूम करायचं आहे आणि छोटं करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या डिझाईन असतात, त्यामध्ये तुम्ही व्हाईट कलर बदलवू शकता, देऊ शकता. कुठल्याही पद्धतीची तुम्ही डिझाईन जे आहे ते घेऊ शकता. आता इथे मी या पद्धतीची घेतलेली आहे. आता इथे बघा आपण जसं चौका लिहिलेला आहे ना त्याच पद्धतीचा आपल्याला इथे यांचा शुभविवाह असं लिहून घ्यायचं आहे. तर आपण ते लिहिण्यापेक्षा इथे मी डायरेक्ट तिकडलं कॉपी पेस्ट केलेलं आहे. तुम्हाला इथे शुभविवाह कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीचं तुम्हाला इथे हे लावून घ्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता इथे आपण असं सेंटरला आपल्याला इथे झूम करून असं ठेवून द्यायचं आहे शुभविवाह सोहळा. बघू शकता इथे. आणि आता इथे बाकीचं जे टेक्स्ट आहे आपलं या पद्धतीचं जे टेक्स्ट आहे मी हे कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते. आता इथे बघा हा जो टेक्स्ट आहे ना हा आपण आता असा घेतलेला आहे, याला असं छोटं करून घ्यायचं आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने याला छोटं करून घ्यायचं आहे. छोटं केल्यानंतर आता इथे याला पूर्ण एका साईडने ठेवायचं आहे. बघू शकता आता इथे आपल्याला एक मुलींचा जो फोटो आहे तो लावायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही इथे बाहेरून पण घेऊ शकता. आता ही पत्रिका आपण पूर्ण कॅनवामध्ये बनवलेली आहे. यामध्ये आपण फक्त आता हा जो PNG आहे हा बाहेरून घेतलेला आहे आपण हा निमंत्रणाचा, आणि मी इथे हा जो PNG आहे इथे अशा पद्धतीने लावते. आता इथे लावल्यानंतर तुम्हाला जर हा मोठा पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचं जे टेक्स्ट आहे ते छोटं करावं लागेल, तेव्हा तो मोठं होणार आहे. बघू शकता आता इथे मुलींचा जो फोटो आहे तो मी हा कॉपी करते आणि इथे याचं बॅकग्राऊंड जे आहे ते म्हणजे रिमूव्ह करून घेते. बघा आता इथे माझं कॅनवा प्रो असल्या कारणाने मी इथे करते. तुमचं कॅनवा फ्री आहे तर तुम्ही ते फोटो रूम ॲपमध्ये कसं करायचं काय करायचं मी संपूर्ण माहिती दिलेली आहे अगोदरच. तर तुम्ही आपले जे जुने व्हिडिओ आहे क्लासचे ते बघा, तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल कशा पद्धतीने ते करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ते वापरायचं आहे. आता इथे बघा अशा पद्धतीने आणि ॲडजस्टमेंटवर येऊन थोडंसं तुम्हाला याची क्लिअरिटी जी आहे ते वाढवायची आहे फोटोची. मी या पद्धतीने इथे 10, 5पर्यंत तुम्ही करू शकता किंवा 7पर्यंत पण करू शकता. आता तुम्हाला जर इथे ब्राईटनेस वाढवायचा असेल तर तुम्ही इथे 2, 3पर्यंत ब्राईटनेस जो आहे तो वाढवू शकता, कारण ऑलरेडी आपला फोटो थोडा व्हाईट असल्यामुळे जास्त वाढवायची काही गरज नाही आहे. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो किंवा स्किप केला तरीही चालतं. आता बघा अशा पद्धतीने आपण हे सेट केलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडासा जो फोटो आहे ना अजून थोडा मोठा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण मोठा केलेला आहे आणि याची पोझिशन जी आहे ते आपल्याला बॅकवर्ड करून घ्यायची आहे, म्हणजे हे वरती यायला नको. आणि इथे तुम्हाला एलिमेंट्समध्ये जाऊन तुम्ही इथे गणपती बाप्पा म्हणून सर्च करा किंवा गणेशा म्हणून जरी सर्च केलं तरीही भरपूर सारे फोटो जे आहे ते गणेशाचे येऊन जातात. मी हा घेतला होता, याला आम्ही असं छोटं केलं आणि या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. इंडियन वेडिंग तुतारी म्हणून सर्च करायचं आहे. इथे भरपूर सारे ग्राफिक्स येतात बघा. आता तुतारी वाजवणारे तुम्ही कुठल्याही पद्धतीचं घेऊ शकता. तर मी या पद्धतीचा घेतला होता आणि इथे असं छोटा करून इथे असा ठेवला. आता इथं याला असं छोटं करून ठेवायचं आहे आपल्याला. दोन्ही साईडने ठेवू शकता किंवा तुम्हाला एका साईडने पाहिजे असेल तर एका साईडने ठेवू शकता. आता याची पोझिशन जी आहे ते आपल्याला फ्लिप हॉरिझॉन्टल करायची आहे. पुन्हा मी झूम करते आणि याला असं छोटं करून घेते. अशा पद्धतीने मी इथे हा ठेवला होता. आता इथे बघा तुम्हाला याची पण पोझिशन सेम करायची आहे. तुम्हाला कॅनवा सजेस्ट करतो अशा पद्धतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही पत्रिका बनवलेली आहे. आता हा जो PNG आहे आपण हा शुभेच्छुकांचा कसा बनवला तर इथे मी तुम्हाला थोडं डिटेल्समध्ये माहिती देते. बघा आता इथे पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे शेपमध्ये यायचं आहे आणि हा जो राउंडिंग शेप आहे तो घ्यायचा आहे. आता मी हा राउंडिंग शेप जो आहे तो व्हाईटमध्ये करते तुम्हाला इथे दाखवण्यासाठी, आणि जो कलर घेतलेला आहे ना आपण ऑलरेडी तोच कलर मी याला देते.
बघा आता इथे या पद्धतीचा मी हा शेप वापरला होता. पुन्हा याला ब्रॉड करते म्हणजे तुम्हाला तो दिसेल. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर पुन्हा आता इथे आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि सर्कल घ्यायचा आहे. सर्कल घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या पद्धतीचा सर्कल पाहिजे, कोणत्या कलरचा पाहिजे तो घ्यायचा आणि त्याला मध्ये इथे असं थोडासा वाढवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आणि याला असं छोटं करायचं आहे. किंवा तुम्ही याऐवजी डायरेक्टवालं पण घेऊ शकता, म्हणजे ऑलरेडी बनवलेलं असतं, पिंट्रेस्ट ॲपला पण असतं, ते पण घेऊ शकता. आता इथे अशा पद्धतीने वाढवल्यानंतर याला असं छोटं करायचं. छोटं केल्यानंतर तुम्हाला इथे अर्धचंद्र ठेवायचं आहे. पुन्हा आता इथे अशा पद्धतीने याला इकून ठेवायचं आहे. याची पोझिशन आपल्याला बॅकवर्ड करायची आहे आणि इथे एलिमेंट्समध्ये येऊन तुम्हाला ग्राफिक्समध्ये इथे आता जे आपण शुभविवाह सर्च केलं होतं ना, ते तुम्हाला शुभविवाह म्हणून सर्च करायचं आहे. बघा आता इथे शुभविवाहाचे जे भरपूर सारे जे नावं आहे ते येऊन जातात आणि मी या पद्धतीचं नाव घेतलं होतं. आता याला मी व्हाईट करते. बघा आता इथे याचा कलर जो आहे तो मी व्हाईट कलर करते, किंवा तुम्ही याला जो सेम कलर दिलेला आहे ना त्या पद्धतीचा पण तुम्ही त्याला कलर देऊ शकता. बघा आता मी या पद्धतीचा कलर दिला. पुन्हा आता इथे क्रॉपमध्ये यायचं आहे. क्रॉपमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला जे डॉट आणि 2 लाईन दिसतात ना, तुम्हाला फक्त त्या क्रॉप करून घ्यायच्या आहे. बघा अशा पद्धतीने आपण ह्या क्रॉप केलेल्या आहे. क्रॉप केल्यानंतर तुम्हाला इथे या पद्धतीने असं ठेवायचं आहे. तुम्हाला कुठला कलर द्यायचा अगोदर ठरवायचं आहे. मी झूम करून दाखवते दिसण्यासाठी. या पद्धतीने तुम्हाला इथे ठेवायचं. पुन्हा डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट केल्यानंतर तुम्हाला हा जो भाग आहे ना, हा असा राऊंड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला हा इथेच बघायचा आहे कसा व्यवस्थित आला की नाही. तर म्हणजे हा सेंटरला असा ठेवून बघायचं एकावर एक, म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित आलेला पाहिजे. जास्त मोठाही नको आणि छोटाही नको. बघा आता इथे असा घ्यायचा आहे. इथे राऊंडिंग करून तुम्हाला इथे सरळ असं लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे लावायचं आहे आणि इथे आपण अशा पद्धतीने हा लावून घेतलेला आहे आणि याला पूर्ण याला ग्रुप करायचा आहे. ग्रुप केल्यानंतर तुम्हाला ते जे आहे व्यवस्थित एकावर एक ठेवून ग्रुप केल्यानंतर तुम्ही तो वापरू शकता. ग्रुप करणं कंपल्सरी आहे, कारण तो इकडे तिकडे होतो त्यामुळे. अशा पद्धतीने मी तो जो PNG होता तो बनवलेला आहे. हे जे नाव आहे ना मराठीमध्ये आपण लिहिलेलं आहे वैभवी विशाल आणि शुभविवाह. आता हे कोलोग्राफी मराठीमध्ये कशी लिहायची पिक्सल लॅबमध्ये आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर. इथे बघा आता आपल्याला बॅक यायचं आहे आणि इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर यामध्ये ओपन करायचं आहे. हे जे ॲप आहे ना हे आपल्याला ओपन करायचं आहे. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिसतात. आता तुमचं DG फॉन्ट असेल तर DG घ्या आणि तुम्हाला इन्फिनिटिव्ह पाहिजे असेल तर इन्फिनिटिव्ह फॉन्ट घ्या. तर मी इथे इन्फिनिटिव्हमध्ये टच करते आणि इथे जेव्हा तुम्ही टाईप करताना तेव्हा अगोदर इथे पेस्ट द्यायचा आहे खूप सारा, म्हणजे तुमचं ते टेक्स्ट आहे ना व्यवस्थित येतं. आणि इथे मला लिहायचं आहे वैभवी आणि इथे वैभवी लिहिल्यानंतर पुन्हा आता इथे लिहून घेतलेलं आहे. आता इथे मला विशाल लिहायचं आहे. आता विशाल नाव लिहिल्यानंतर बघा आता इथे यामध्ये दोघांमध्ये थोडा पेस्ट द्यायचा आहे, जेणेकरून ते नाव लिहिताना सोपं जाईल. आता तुम्हाला इथे ब्ल्यू कलरची पट्टी दिसते बघा, त्या नावाखाली युनिकोड टू इन्फिनिटिव्ह फॉन्ट यावर टच करायचं. इथे मी आवाज म्यूट केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक छोटीशी ॲड येते. ही ॲड बघितल्यानंतर आपल्याला ते कोड जो आहे तो काढायचा आहे. तर आता तो कोड काढल्यानंतर आपल्याला ते नाव लवकर कसं टाईप करायचं हे पण बघूया. इथे बघा हे ॲड कॅन्सल करायची. कॅन्सल केल्यानंतर आता इथे बघा तुम्हाला इन्फिनिटिव्ह फॉन्ट म्हणून दिलेला आहे. इथे कॉपी दिसते, हे कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर पुन्हा इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता इथे आपल्याला पिक्सल लॅब हे जे ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला इथे प्लसचं चिन्ह दिसते वरती, त्या प्लसच्या चिन्हावर टच करायचं. टेक्स्टवर टच करायचं. पुन्हा आता या टेक्स्टच्या पेनामध्ये जायचं. पेनामध्ये आल्यानंतर इथे जे काही तुमचं लिहिलेलं आहे ते कट करायचं आणि इथे आपला जो कोड आहे कॉपी केलेला आहे तो घ्यायचा आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने घेतलं आणि हे जे बाकीचं नाव आहे ते डिलीट करते. आता इथे तुम्हाला सांगण्यासाठी याचं बॅकग्राऊंड जे आहे ते मी ब्लॅक कलरचं करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजणार आहे. बघा आता इथे अशा पद्धतीचा आपला कोड आलेला आहे. याला छोटं करून घेते आणि इथे असं वाढवून घेते. आता वाढवून घेतल्यानंतर पुन्हा पेनमध्ये जाते. पेनमध्ये आल्यानंतर इथे पेस्ट द्यायचं आहे. थोडं थांबत द्यायचं आहे. जर तुम्ही इथे इंडियन कन्व्हर्टर हे ॲप जेव्हा वापरतो आपण तेव्हा त्यामध्ये जर पेसिंग दिली व्यवस्थित तर इथे हा जो डॉट आहे ना हा डॉट येण्याची शक्यता कमी राहते. अशा पद्धतीने मी इथे ओके करून घेते. आता इथे बघा हा कोड काढून घेतला आणि बघा पुन्हा खालच्या लाईनमध्ये यायचं आहे. खालच्या लाईनमध्ये आल्यानंतर एमध्ये यायचं आहे आणि वरती एक तुम्हाला आता फॉन्ट शोधायचा आहे. फॉन्टमध्ये आल्यानंतर आता माय फॉन्टमध्ये यायचं आणि इथे इन्फिनिटिव्हमधला आय सर्च जरी केला तुम्ही तर इथे तुम्हाला फॉन्ट ज्या इन्फिनिटिव्ह फॉन्ट ते येऊन जातात. आता बघा इथे वेगवेगळ्या प्रकारे आपण हे फॉन्ट देऊ शकतो आणि लवकरात लवकर होतं. खूप छान पद्धतीने हे आपण वापरू शकतो. बघा युनिकोड पॅड ह्या ॲपमध्ये जावं लागत नाही. आपण इथे
इन्फिनिटिव्हमधला 5वा नंबरचा जो फॉन्ट आहे तो दिलेला आहे. आता इथे विशालला झालेला आहे बघा, इथे आपल्याला विशाल पाहिजे. तर यासाठी काय करायचं आहे, पुन्हा पेनमध्ये जायचं आहे, पेनच्या ऑप्शनमध्ये, आणि इथे विशालला ए म्हणजे काना असतो, लक्ष ठेवायचं आहे. ए म्हणजे आपला काना असतो, तर हा ए कट केला की इथे विशाल होणार आहे. बघा आता इथे मी कट केलेला आहे आणि इथे विशाल झालेला आहे, बघू शकता. आता इथे आता हे अशा पद्धतीने आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. तुम्ही कुठल्याही फॉन्टमध्ये म्हणजे कुठल्याही युनिकोड फॉन्ट ह्या ॲपमध्ये तुम्ही देऊ शकता. सोप्या पद्धतीने मी जेवढे काही फॉन्ट दिलेले आहेत ते संपूर्ण फॉन्ट वापरा. आणि आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे तुम्हाला याबद्दलचे सर्व फॉन्ट, 5 प्रकारचे फॉन्ट आहे. आणि आपला जो व्हिडिओ आहे तो बघा तुम्ही, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घ्या. तर इथे बघू शकता आता इथे हा डाउनलोड कसा करायचा, याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कलर देऊ शकता. बघा वरची जी लाईन आहे ती स्क्रॉल करा आणि इथे कलरच्या ऑप्शनमध्ये आले की तुम्ही व्हाईट, ब्लॅक कुठलाही कलर देऊ शकता. आता मला व्हाईट पाहिजे आणि ग्रेडियंटमध्ये पण तुम्ही कलर देऊ शकता. बघा भरपूर सारे ग्रेडियंटमध्ये पण कलर आहे. अशा पद्धतीने आपण इथे कलर दिलेला आहे. आणि इथे आता डाउनलोड कसा करायचा ट्रान्सपरन्सीमध्ये, आता तुम्हाला खालच्या लाईनमध्ये बघा 4 नंबरचा बॉक्स दिसतो, यावर टच करायचं आहे. आणि इथे बघा वरच्या नंबरच्या लाईनमध्ये तुम्हाला 2 नंबरचं नाव दिसते ट्रान्सफरंटमधून, यावर टच करायचं. सेव्हच्या ऑप्शनवर टच करायचं. सेव्हचं ऑप्शन कुठे आहे, प्लसच्या चिन्हाच्या बाजूने बघा समोर, आणि सेव्ह इमेज करायचं आहे. आणि इथे डिफॉल्ट आहे तर इथे अल्ट्रा करायचं आहे. अल्ट्रा केलं की ते क्लिअर येतं. सेव्ह टू गॅलरी करायचं आणि हे गॅलरीमध्ये आलेलं आहे. पुन्हा आता इथे मी आपल्या कॅनवा ॲपमध्ये आलेले आहे आणि इथे अगोदर एक टेक्स्ट होतं, तर हे टेक्स्ट जे आहे मी ते डिलीट केलं. डिलीट केल्यानंतर गॅलरीमध्ये यायचं आहे. बघा खाली ऑप्शन आलेला आहे आणि इथे तुम्हाला हे जे आहे ना ॲड करून घ्यायचं आहे फॉन्ट जो आता आपण टाईप केला. अशा पद्धतीने आपला हा फॉन्ट आला. आता हे बॉक्स आलेले आहे तर याला असं कट करायचं आहे. आता इथे कट करताना थोडी काळजी घ्यायची आहे. अगोदर आपल्याला दोन्हीही ठेवायचे असेल तर आपण असे एका वेळेस 2 नाही ठेवू शकत. तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता, कारण इथे हे जे बॉक्स आहे ना हा खूप आपल्याला त्रास देतो. त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे, एका वेळेस एकच नाव कट करायचं आहे आणि छान पद्धतीने असं लावून घ्यायचं. मी थोडं झूम करते आणि याचे बॉक्स जे आहे ते थोडे ॲडजस्टमेंट करून घेते. अशा पद्धतीने इथे जे नाव आहे ते आपल्याला असं टाईप करायचं आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने लिहिलं. पुन्हा मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. आता इथे विशाल जे नाव लिहिलेलं आहे आपण ते घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे टाईप करून व्यवस्थित असं लिहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही सोप्या पद्धतीने पत्रिका बनवलेली आहे. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. दिलेलं आहे डाउनलोडचं, डाउनलोडमध्ये यायचं आहे. आपली पेज नंबर जे कोणता आहे ते बघायचं आहे. तुम्ही इथे PNG मध्ये पण देऊ शकता, PDF मध्ये पण देऊ शकता. तुम्हाला कुठल्या पद्धतीमध्ये द्यायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे. आणि इथे PNG मध्ये मी सेव्ह करते. आता इथे PDF मध्ये जर द्यायचं असेल तर तुम्हाला लगेच शेअर करावं लागते. PDF मध्ये PDF मध्ये जर द्यायचं असेल तर लगेच शेअर करा. PDF स्टँडर्डमध्ये द्यायचं असेल तर कोणाला लगेच शेअर करून द्या. जर तुमचं पर्सनल एखादं व्हॉट्सअप असेल त्यावर शेअर करून ठेवा. आणि जर तुम्हाला PNG मध्ये करायचं असेल तर ते डायरेक्ट गॅलरीमध्ये येऊन जातं. इथे आपल्याला पेज सिलेक्ट करायचं आहे कोणतं आहे म्हणून आपलं, आणि इथे डन करायचं आहे. डन झाल्यानंतर डाउनलोड करायचं, म्हणजे हे आपल्या गॅलरीमध्ये येतं. मला नको आहे म्हणून मी ते स्टॉप केलं आहे. अशा पद्धतीने आपण ही आपली पत्रिका जे बनवून घेतलेली आहे. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या पत्रिकेचा व्हिडिओ कसा बनवायचा, व्हिडिओ देणार आहे. तुम्हाला या पत्रिकेबद्दल अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की पत्रिकेबद्दल व्हिडिओ जे आहेत आपण अजून छान छान पद्धतीने जे आहे ते घेऊन येऊया. अशा पद्धतीने ही पत्रिका बनवलेली आहे. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.